दहशतवादी हल्ल्याचा पर्यटन कंपन्यांना फटका. पर्यटकांकडून आरक्षण रद्द करण्यास सुरुवात. अनेक कंपन्यांचे नियोजित सहलीचे आरक्षण रद्द. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल सोशल मीडिया पोस्ट. एका व्यक्तीला मेघालयात अटक. तर पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ पोस्ट. पाकिस्तानकडून भारत-पाक नियंत्रण रेषेवर गोळीबार. पाकिस्तानी सैन्याकडून गुरुवारी रात्री गोळीबार. तर गोळीबाराला भारतीय सैन्याकडून प्रत्युत्तर. गोळीबाराच्या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास. 91 पाकिस्तानी नागरिक दीर्घ मुदतीच्या विजावर. तर 3 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडलाय. लोणावळ्यात शिवसेनेचे निषेध आंदोलन. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन. तर यावेळी पाकिस्तान विरोधी घोषणा देत पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आलाय. वर्ध्यात शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला विरोध. सर्वप्रथम शासनाने आम्हाला मोबदला किती मिळेल ते सांगा, नंतर मोजणी करा. गावकऱ्यांचा अधिकाऱ्यांना सवाल. सिंधू जल कराराबाबत आज बैठक. अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक. बैठकीला अनेक वरिष्ठ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित. भाजपच्या संघटनात्मक बैठकांना पुन्हा सुरुवात. मुंबई भाजप कार्यालयात संध्याकाळी 5 वाजता बैठक. तर बैठकीत आज 6 जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार. जिशान सिद्दीकी धमकी प्रकरण गुन्हे शाखेला वर्ग. तर बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा जिशान सिद्दीकीला धमकीचा मेल. जिशान सिद्दीकी यांना दाऊद टोळीच्या नावानं धमकीचा ईमेल. शरद पवार 2 दिवसाच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर. गुरुवारी वेंगुर्ले येथील फळ संशोधक केंद्राला भेट दिली. तर आज शरद पवार आंबोळी गावात पत्रकार परिषद घेणार. आता धर्म आणि अधर्माची लढाई सुरू. चांगले माणूस होण्यासाठी रावणाकडे सगळेच काही होतं, पण तो सुधारण्यासाठी प्रभू रामाने त्याचा वध केला. सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. पाकिस्तानचा भारतासोबत सुरू असलेला व्यापार बंद. भारतानं दणका दिल्यावर पाकिस्तानचा निर्णय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी निर्माण करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून केलाय दहशतवादी हल्ल्याचा निषेध. सुरक्षा एजन्सी असताना देखील हा हल्ला होतो म्हणजे हे केंद्र सरकारचे अपयश. गंभीर आरोप करत निषेध व्यक्त केलाय. सांगली कोल्हापुरात नवीन साठवण तलाव बांधावे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. तर पूर नियंत्रणासाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश. दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा देणार. दहशतवाद्यांना गाडण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना ठणकावलंय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा आज निकाल. शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल शाळा लॉगिन मधून तर पालकांना निकाल संकेतस्थळावर पाहता येणार. पहलगाममध्ये सुरक्षेत चूक झाली. सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सरकारची कबुली. सरकार जी कारवाई करेल त्यासाठी आमचा पाठिंबा. बदला घेण्याच्या मुद्द्यावर विरोधक सरकारच्या पाठीशी. अमरावतीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन. काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांच्या उपस्थितीत आंदोलन. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यात कडक बंदोबस्त. विमानतळे, रेल्वे स्थानक आणि पर्यटन ठिकाणी सुरक्षेचे कवच उभारले. नांदेडमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय बंदचं आवाहन. 232 प्रवाशांना घेऊन आज आणखी एक विशेष विमान मुंबईत पोहोचणार. आतापर्यंत 500 पर्यटक राज्यात दाखल. दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने अमरावती शहर बंदचे आवाहन. उबेर चालकाचे बनावट आयडी. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण. कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये मनसेचं आंदोलन. कार्यालयात घुसून उबेर कंपनीला विचारलाय जाब. जोपर्यंत डमी आयडीवर कारवाई होत नाही तोपर्यंत उबेर सेवा बंद ठेवावी, मनसेची मागणी. जम्मू काश्मीरमधील हल्ल्याचा बदलापुरात मवियाकडून निषेध. पाकिस्तानचा प्रतिकात्मक झेंडा जाळत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत सांगलीत दहशतवादी पुतळ्याचं मनसेकडून दहन तर पाकिस्तानात मिटातोच्या मनसैनिकांकडून घोषणा. जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ सांगलीत सकल जैन समाजवतीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. मंदिर उभारण्यात यावं अशा मागणीचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या पर्यटकांना पाटण तालुका हिंदू समाजाकडून श्रद्धांजली अर्पण. हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तान विरोधात घोषणा देत मोर्चा. संकट काळात आम्ही केंद्र सरकारच्या पाठीशी दुश्मनांशी दोन हात करण्याची तयारी असल्यास आमचा पाठिंबा. संजय राऊतांचं वक्तव्य. नाशिकच्या मालेगावात दहशतवादी प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन. पहलगाव हल्ल्याच्या निषेध मोर्चात हिंदू मुस्लिम नागरिकांचा सहभाग. आगामी अबीर गुलाल सिनेमावर भारतात बंदी घातल्याची सूत्रांची माहिती. भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात. ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या नागपूर विभागाकडून दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या पर्यटकांना कॅन्डल मार्च काढत श्रद्धांजली अर्पण. पहलगाम हल्ला घटनेच्या निषेधार्थ वसमतमध्ये कॅन्डल मार्च. गोळीबारात मृत झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण. वर्ध्याच्या आर्वीत पहलगाम येथील घटनेबाबत कॅन्डल मार्च. आमदार दादाराव केचे, सुमित वानखेडे सहभागी. तर कॅन्डल मार्चला मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित. आज राज्यात काही भागात पावसाची शक्यता आहे. मुंबईकरांनाही उष्ण वातावरणापासून मिळणार दिलासा. कोल्हापुरात अवकाळी पावसाची हजेरी. पहाटेपासूनच जोरदार पावसाची हजेरी. ढगांच्या गडगडासह पावसाला सुरुवात. उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. दिल्लीत उष्णतेची लाट. आजपासून दिल्लीत उष्णतेची लाट सुरू. तापमान 42 अंशावर पोहोचले तर 14 राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा. यवतमाळमध्ये उन्हाचा पारा 43 अंशावर. उष्माघाताचा धोका वाढलाय. त्रास जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यास आवाहन. वर्ध्यात आजपासून शाळेची वेळ सकाळी 7 वाजता असणार. सातत्याने तापमानात वाढ होत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले. पुढील 7 दिवस शाळा 7 ते 10 वाजेपर्यंत असणार. चंद्रपुरातील तापमानाच्या उच्चांकामुळे सफारीच्या वेळेत बदल. दुपारची सफारी 2:30 ते 6:30 ऐवजी आता दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजता अशा वेळेत करण्यात आली आहे. हा बदल 1 मे पासून करण्यात येणार. आजपासून एल्फिस्टन पूल बंद होणार. बांधकामासाठी पूल आज रात्रीपासून बंद. तर वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. माडीये नवा पूल बांधणार. अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती महोत्सव निमित्त धनगर समाज बांधवाकडून 50,000 धनगरी ढोल वाजवण्याचा केलाय विश्वविक्रम. हजारोंच्या संख्येने धनगर समाज बांधव ढोल घेऊन पुण्याला जाणार असल्याची माहिती समोर. काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक मुंबईत दाखल. पनवेलमधील 39 पर्यटक घरी परतले. कुटुंबियांना भेटताना पर्यटकांना अश्रू अनावर. परतलेल्या पर्यटकांच्या सेवेसाठी पनवेलकर सरसावलेत. पुण्याकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. तर शिवसेनेतर्फे पर्यटकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्तर सिक्कीममध्ये भूस्खलन. सततच्या मुसळधार पावसामुळे रस्ते बंद. तर हजारोहून अधिक पर्यटक अडकलेत. मुसळधार पावसामुळे रस्ते धोकादायक. सोलापूरमध्ये वाढत्या उन्हामुळे लिंबाची आवक घटली. आवक घटल्याने लिंबाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात लिंबाला मोठ्या प्रमाणात वाढ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.